सगळे भैया हो बोलते. स्वराज्य युवा प्रतिष्ठान स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2026 पंच. चला पंच झोपलात की काय? 300 कमी या 5 मिनिट. अरे नाही आहेत 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 भेटणार 300 भेटणार. 500 कमी 500 कमी केलात तर तुम्हाला 1000 रुपयेच भेटतील. मग 1000 रुपये तुम्ही घरी घेऊन गेलात तर घरच्यांना देणार का आणि तुम्ही खाणार का या शुक्रवारा? चला बॉल घेऊन जायचे, 2 सिलेक्ट करायचे आहेत. फलंदाज सलामीचे फलंदाज आणि एक अतिरिक्त खेळाडू पेव्हिलियनकडे पाठवायचे आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की एक अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू आपण पेव्हिलियनकडे पाठवायचा आहे. नाहीतर निश्चितच पेनल्टी लावण्यात येईल, कारण आत्ता आपल्याकडे टाइम खरंच खूप कमी आहे. फक्त येणारे 2 तास आहेत. 2 तासामध्ये 4 सामने खेळवायचे आहेत. बारावा खेळाडू कोण असेल तर पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. बॅट्समन चला पंचांचा सुद्धा कॉल येतोय. बॅट्समन पाठवायचे आहेत. शर्वर 11 जरा सहकार्य करा. बॅट्समन पंचांचाच कॉल आलाय. उद्याच्या दिवसात 40+ सामने इथं खेळवण्यात येतील आणि उद्याच्या या संघांमधून एक संघ फायनलला येईल. आजच्या या संघांमधून एक संघ फायनलला जाईल आणि उद्या मेगा फायनलचा सामना संध्याकाळी ठीक 5 वाजता याच मैदानावरती रंगणार. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की त्या फायनलच्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी इथं हजर राहायचं आहे. के संघाकडून एक अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू म्हणून मैदानात आपल्या पेव्हिलियनकडे रितेश इथं उपस्थित आहेत. तरी विनंती असेल शर्वर 11 संघाला एक खेळाडू पाठवायचा आहे. शर्वर 11 संघाकडून ओपनर फलंदाजीसाठी येत आहेत ते प्रशांत भुवड आणि नॉन स्ट्राईकला काय नाव त्याचं? गणेश ना? गणेश नाही, मगाशी गेलेलं तुषार. तसेच संघाकडून पहिलं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक निश्चितच केई संघाचा हुकमी गोलंदाज केडी. पी साऊथ संघ जर उपस्थित असेल तर आपले आलेल्याची नोंद करायची आहे. येताना पूर्ण पैसे घेऊन यायचे एंट्रीचे. केडी 4 षटकांचा सामना. मला वाटतं निश्चितच एका षटकाचा पॉवर प्ले असेल. सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना केईश विरुद्ध शर्वर 11 संघाकडून पहिलं केडी ओव्हर द विकेट मारा करतील. पंचांच्या डाव्या हाताकडून उजव्या हाताने समोर खेळतात उजव्या हाताचे फलंदाज प्रशांत भुवड. पहिला चेंडू बघूया कशा प्रकारे फटका खेळतोय की चेंडू निर्धाव जातोय. केडी ऑन द मार्क. हो पहिला चेंडू पंचांकडे अपील करतायत. यष्टांच्या मागे मात्र जोरदार अपील केलंय. अपिलामध्ये जोश जास्त आहे परंतु बॉलर कडून उत्साह मात्र खूप कमी पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे विकेटीने जोश दाखवला होता बॉलर मात्र थोडासा कन्फ्यूज होता. दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे पहिल्या चेंडू पासून केई संघ. किरण मात्र स्वतःच्या सावली सोबत काहीतरी बोलताना दिसत आहेत. स्वतःच्या सावली सोबत बोलत राहू नका, लोक येडे म्हणतले. पहिला चेंडू बाहेर पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला गेला. दुसरा चेंडू स्ट्राईक वरती प्रशांत. मात्र रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट करायचा प्रयत्न. पंच बघा शाहरुख खानच्या भूमिकेत दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत आणि अवांतरची घोषणा. अवांतरच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जातंय 1 या धावसंख्येवरती. निश्चितच क्षेत्ररक्षण सजवलंय, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न मात्र करतायत प्रशांत. पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. इथं रनआउटची शक्यता. थ्रो थोडासा चुकतोय. निश्चितच डायरेक्ट हिट झाला असता तर गडी बाद झाला असता रनआउटच्या स्वरूपात, परंतु एक चोरटी धाव म्हणावी लागेल. आता मात्र स्वतःचं खातं उघडतोय प्रशांत भुवड. 1 या धावसंख्येने स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नवीन फलंदाज येतोय तोच तेजस. तुषार माफ करा.
डावखोरा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे मैदानामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागत आहेत. मुंबई फायर ब्रिगेड या दलामध्ये काम करणारे तुषार आता मात्र स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा पंच बघा, अतिरिक्त धावसंख्येत पुन्हा एकदा एकने भर होते. एकूण 2 चेंडू स्वेअरचा मारा करतायत ते केडी. थोडासा बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, बॅट्समन पासून थोडासा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, तो एकदमच बाहेर गेला आणि येतोय तो स्वेअरचा मारा. 3 धावा मात्र धाव फलकावरती. पुन्हा एकदा आखूटपचा चेंडू होता, पंच केलाय, क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मिस फिल्डिंग होते, निश्चितच फायदा घेतील. पुन्हा एकदा मिस फील्ड होते, बघायचंय काय होतंय, काय बिघडतंय, काय घडतंय, परंतु थांबावं लागतंय. खातं उघडतंय 2 या धावसंख्येने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 आकड्यावरती, बिनवाद 5. निर्धारित 24 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना केईस्ट विरुद्ध शर्वरी 11. पुन्हा एकदा फटका मारायचा होता, लेग साइडला आलाय, स्ट्रेटला, आणि मला वाटतं निश्चितच तिथं झेलचित होतोय की काय. आणि गडी बाद होतोय. डुजॉन ने सुंदर असा प्रकारचा झेल टिपलाय आणि पहिला गडी, पहिला धक्का लागतोय शर्वरी 11 संघाला तुषाराच्या स्वरूपात. आणि तुषाराची जागा घेण्यासाठी जात आहेत ते नवीन फलंदाज. बॅट्समनचं नाव काढ, प्रशांत. प्रशांत आणि प्रशांत मात्र स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळते शर्वरी 11 संघाकडून खेळताना. काय माहिती, राहू दे. पुन्हा एकदा पहिल्या आल्या रिव्हर्स स्विचचा फटका, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही समजू शकत नाही, चेंडू जातोय निर्धाव, बाकीचं काम मात्र यष्टांच्या मागे. गेटिंग 6 फूट उंचीचा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन लेग साइडच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू येतोय निर्धाव. एकूण 2 स्वेअर मारा घोषित केल्यानंतर एका षटकाच्या समाप्तीनंतर केडी मात्र काहीसा कमबॅक करताना दिसतोय. 1 गडी मोबदल्यात 5 धावा. 5 धावामध्ये 2 चेंडू मात्र स्वेअरचे होते. सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर ते केडी यांनी दाखवून दिलंय. ब्रिजवरती पण पाहू शकता आपण, जो मेट्रोचा ब्रिज चाललाय ठाणा टू भिवंडी, ते कशेळीचं स्टॉप आहे आणि कशेळीच्या स्टॉपवरती सध्या मात्र कामगार आपण पाहू शकता या उन्हामध्ये मैदानामध्ये सुद्धा सामन्याचा आनंद घेताना. जरा कॅमेरामॅनला विनंती असेल की एवढ्या लांबचं दिसत असेल आपल्याकडे तर त्यांना द्यायचंय, दाखवायचंय. तुमचे चेहरे दिसत आहेत तर तुमच्या घरी तुमच्या बायका पूर्व सगळं बघत असतील तुम्हाला, कारण आमचं लाईव्ह प्रक्षेपण थेट इस्रायलला पण होतंय. हात दाखवा, हात उंचवायचा है. जे ओ भैया जो ब्रिज के ऊपर खड़े हैं हाथ ऊपर करो. हाँ हाँ, सीधा घर पे प्रक्षेपण है आपके, सीधा घर में देखेंगे आपको. काम करने के लिए आए कि मैच खेलने के देखने के लिए आए? आज का पगार कट. संघाकडून दुसरं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन येतोय तो सलीम. स्ट्राईक वरती प्रशांत 7-8 बॉलचा रनअप घेऊन ओव्हर द विकेट मारा. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन फुल टॉस बॅट वरती घेतलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जातोय, तोपर्यंत 1 धाव घेतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता परंतु पाठी पाठवलंय स्वतः प्रशांत यांनी दुसऱ्या प्रशांतला. प्रशांत स्वतःच्या संघासाठी शर्वरी 11 साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सलीम दुसरा चेंडू घेऊन
शॉर्ट पिचचा चेंडू बॅक फुटला जाऊन पंच केलाय ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातो वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक खणखणीत चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. सचिन तेंडुलकरचा जर्सी नंबर आता मात्र फलकावरती लागलेला आहे. 10 आकडा दुहेरी आकडा. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन नसेल कारण एकच षटक पॉवर प्लेचं होतं. पुन्हा एकदा शपल होऊन बॅकफुटला जाऊन क्रीजचा वापर करून फटका खेळायचा प्रयत्नात मात्र चेंडू डायरेक्ट हिट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र हलक्या त्याने घेऊन गेला चेंडू. रनआउटची शक्यता मला वाटतं बघावं लागेल काय होतंय की काय नाही. आणि प्रशांत थोडेसे पुढे आले होते मागे जायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. बाकीचं काम मात्र केडीने स्वतः धावत गेले आणि यष्टांना चेंडू लावला. रनआउटच्या स्वरूपात लागलेला दुसरा धक्का शर्वर 11 संघाला. बॅट्समनचं नाव गणेश. स्वतः कप्तान आहेत संघाचे. आता मात्र स्वतःवरती जबाबदारी घेतली गणेश यांनी. उजव्या हाताचे फलंदाज पहिला चेंडू फेस करते सलीमचा. पुन्हा एकदा ओरपीच चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. टक्कू मात्र चेंडू खाली येतोय. लागतोय तिसरा धक्का. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद. अजून एका चेंडूवरती जर हॅट्रिक घेतलं ओके माफ करा आता काहीच नाहीये. मगाशी होते चौकार षटकारासाठी प्राइज होतं पण आता मात्र ते नाही आहे. ते निघून गेलेत त्यामुळे आता ते कॅन्सल. स्वतः कॅप्टन मात्र बाद होऊन निराश चेहऱ्याने मात्र पेवलेच्या दिशेने बाहेर पडताना डगआउटच्या दिशेला. हरीश हरीश आता गणेशांची जागा घेण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज हाही मुंबई फायर ब्रिगेडला बिलॉंग करतो. मुंबई अग्निशमन दलामधील हे सर्व खेळाडू शर्वर 11 मध्ये आपण पाहू शकता. हरीश कडून निश्चितच अपेक्षा असेल. हो आल्या आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय पंचांकडून. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शर्वर 11 संघाची धावसंख्या होते ती 3 बाद 10. पहिल्या षटकामध्ये केडी यांनी 5 धावा दिल्या होत्या आणि गडी बाद केला होता. आता सुद्धा या गोलंदाजाने म्हणजे सलीमने 5 धावा दिल्या आणि मला वाटतं 2 गडी बाद केलेत. आकाश संघाकडून तिसरं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन येतोय आकाश. आपल्या डोक्यावरती एक आहे आकाश निळा आणि खालती सुद्धा केईसच्या आकाशने घातलेली निळी जर्सी. पुन्हा एकदा टॉप एज चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि गडी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती आकाशाने घेतलाय प्रशांतचा विकेट. केईस संघाने थोडंसं जखडून ठेवलंय शर्वर 11 संघाला.
गणेश प्रशांत भुवड आपला एक खेळाडू इकडे पाठवा. आम्हाला आडनावांची गरज आहे. तुमच्या नावं प्रत्येकाची डबल डबल होत आहेत, त्यामुळे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना जर आपलं नाव आलं तर कोणतं नाव घ्यायचं हे समजत नाही आहे. चेंडू बघा 145च्या स्पीडने चेंडू गेला. बॅट उचलायच्या अगोदर चेंडू मात्र गायब होतोय यष्ट्यांच्या मागे. वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सोडून दिलेला गणेशांनी. पुन्हा एकदा मोठा फटका, ओव्हरपिचचा चेंडू होता. चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय खणखणीत षटकार. की पेव्हिलियनकडे यायचंय. मोठा फटका ऑफसाईडच्या दिशेने. पप्पू फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही खेळाडू. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. एचवेश बांद्रा आणि आई एकविरा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे येऊन उपस्थिती दर्शवायची. निश्चितच गणेश मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथं थोडीशी मिसफील्ड होते यष्टीरक्षकाकडून. त्याचा निश्चितच लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. 1 धाव मात्र धाव फलकावरती लागते. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 19. 4 गडी बाद 19 धावा. निर्धारित 4 षटकांचा सामना म्हणजे 24 चेंडूंचा हा सामना. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू होता. हरीश बॅटला टच करतोय आणि निश्चितच 30 यार्डच्या सर्कलमध्ये चेंडू राहतोय, त्यावरती चोरटी मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत दोन्ही खेळाडू. दोन 3 षटकाचा खेळ मात्र इथं संपतोय. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. येणारे शेवटचे 6 चेंडू बघायचा आहे कशा प्रकारे 6 चेंडू खेळून काढतायत. जबाबदारी असेल ती हरीश आणि गणेश याच्यावरती. निश्चितच 2-3 फटके जर मोठे आले तर सामन्याला मजा येईल, कारण पहिला जो सामना झाला होता त्यामध्ये 51 धावा मारून 52 धावा चेस केल्या होत्या. त्यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र एकदम लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 22 धावांची गरज होती. त्यानंतरचा सामना पुन्हा एकदा तिसरा झाला, त्याच्यामध्ये 42 धावा चेस झाल्या. हो चेंडू पडल्यानंतर आतमध्ये घुसतोय. कमी गतीचा चेंडू होता. हरीश काही समजू शकत नाही आहेत. उभा ठेवलाय पहिल्या चेंडूवरती हरीश याला. नितेश पहिल्याच टप्प्यामध्ये चेंडू उचललाय. टक्कू याने एक चांगलं क्षेत्ररक्षण लावलंय, सजवलंय. केई संघाने ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्याच ठिकाणी मात्र चेंडू मारतायत दोन्ही फलंदाज. एकच दुसरी धावा गेली तरी काहीचा फरक पडणार नाही हे केईसला सुद्धा माहिती आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. पंच बघा पुन्हा एकदा हिट विकेट असेल कदाचित. पंचांचा इशारा बघायचा आहे. वाईड. पंचांचा इशारा कायमच राहील, म्हणजेच का अतिरिक्त धावसंख्येत मात्र 1 ने भर पडेल, परंतु हिट विकेटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावसंख्येत मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 21 या आकड्यावरती आणि हिट विकेटच्या स्वरूपात बाद होत आहेत. गणेश आणि गणेश यांच्या जागेवरती नवीन फलंदाज येत आहेत.
शर्वरी 11 संघ कृपया एक खेळाडू जर बाद झालेला अतिरिक्त खेळाडू नसेल तर एक खेळाडू इथं पाठवायचा जो बाद झाला असेल. आम्हाला बॅट्समनची नावं इथं यूट्यूब लाईव्ह आहे. यूट्यूब लाईव्हला बॅट्समनची नावं टाकणं कंपल्सरी आहे. फक्त बॅट्समनची नावं सांगायची आहेत. बॅट्समन नेम बोलायचे आहे नाहीतर मग यूट्यूब लाईव्ह वाले आम्ही XYZ टाकून देतो असं सांगतायत. प्रणव चांगल्या प्रकारचे गोलंदाजी हाताळताना पहिले 2 चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळलेत. पुन्हा एकदा स्लोअर डिलेव्हरी. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील कारण शेवटच्या षटकातले शेवटचे 4-5 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र थोडासा स्पीड घेतलाय आणि इथं मात्र गडी बाद होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 21, माफ करा 22 आणि गडी बाद होते पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात. नेक्स्ट बॅट्समन येत आहेत त्यांचं नाव कळवायचंय. शुभम HVS बांद्रा आणि आई एकविरा. शेवटचा कॉल असेल याच्यानंतर तुमचं नाव घेतलं जाणार नाही. HVS बांद्रा आणि आई एकविरा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल शेवटचा कॉल नाणेफेकीसाठी यायचंय. स्लोअर चेंडू होता, स्लॉट मध्ये होता, पाठवून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये येतोय खणखणीत षटकार. अडकला. चला टक्कूला विनंती असेल पटपट झाडावर चढायचंय. जुना पाहिजे ना. हा घ्या. 6च्या मदतीने धावसंख्येत मात्र 6ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. निश्चितच अजून एखाद दुसरा मोठा फटका आला तर मजा येईल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शेवटचा चेंडू असेल कदाचित इतर रनआउटची शक्यता होती परंतु रन पूर्ण केलायत. दुसऱ्या रनाची प्रयत्न आणि मला वाटतं इथेही सुद्धा रनआउटच्या स्वरूपात. आणि मला वाटतं इनिंग संपले. 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शर्वरी 11 संघ 29 धावा जमवण्यात यश होतंय. 7 गडी बाद 29 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. केई संघाला विनंती असेल आता नाणेफेकीचा कौल केला जाईल. HVS बांद्रा आणि शर्वरी 11 आपलं माफ करा HVS बांद्रा आणि आई एकविरा 11 दोन्ही संघामध्ये चालू असलेला हा दुसऱ्या फेरीतला पुढचा सामना. नाणेफेकीचा कौल केला जातोय राहुल सर आणि सचिन सर यांच्या माध्यमातून. 4 षटकांचा हा सामना असेल. निश्चितच बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या बाजूने होतोय. हेड इज द कॉल आणि टेल आलाय. आई एकविरा संघ आपण नाणेफेक जिंकला तर आपला
निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण प्रथम. बरं, 4 षटकांचा खेळ म्हणजे 24 चेंडू. 24 चेंडूमध्ये तुम्ही समोरच्या टीमला कितीपर्यंत मजल मारू देऊ शकता? समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बरं, तुम्हाला आता नाणेफेक हरलात, जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असला असता? आमची पण फिल्डिंगच असते, चालेल काय पण पॉझिटिव्ह खेळणार. बरं, समोरचा टीम बोलते की 24 चेंडूमध्ये आम्ही कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करू, तर तुमच्याकडून काय असेल की 24 चेंडूमध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती धावा जमवू शकता? बघा आता हवा पण थांबली तर 50 पर्यंत जाणार. ठीक आहे. ठीक आहे बोलतो, जमवू बोलतो 50 पर्यंत. हॅलो, 2 एक्स्ट्रा प्लेयर आपले पाठवायचे आहेत, दोन्ही संघांना विनंती असेल. हो, तर हाच कोण नाही हॅलो, सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच, 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. पंचांना थोडासा वॉर्मअप होतोय. वाका जरा पॉट दुमाडता काय बघा. हा दुमाडला म्हणजे बिर्याणी पतली. शाळा सुटली, पाटी फुटली दुकानदाराची. बारावा खेळाडू यायचा आहे कृपया. शर्वरी 11 आणि केई दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. चालू असलेला सामना, 24 चेंडू 30 धावांची गरज. स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज धवल. पहिला चेंडू कट केलाय, पॉइंटच्या निखिलच्या मधून चेंडू फरार होतोय. येतोय पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने खातं उघडलं जातोय. केई संघ आणि स्वतः धवल पहिल्या चेंडूवरती 4 धावा जमवल्यानंतर आता मात्र 30 धावांची गरज असताना फक्त 26 धावांची गरज. गेटिंग स्ट्राईकला धवल, नॉन स्ट्राईकला मात्र गेटिंग बॉलिंग मार्क वरती प्रशांत. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. लागोपाठचा दुसऱ्या चेंडूवरती 1 बाउन्स चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार मारलेत धवल याने आणि आपले इरादे मात्र स्पष्ट केलेत. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्नात मात्र धवल दिसतोय. लवकरात लवकर आपल्या संघाला जिंकून पुढच्या फेरीमध्ये पात्र व्हायचंय. 30 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 8 धावा जमवण्यात यश आले ते गेटिंग आणि धवल याला. पुन्हा एकदा खोलवता चेंडू ऑप्शन दिशेने घेऊन काढला. इथे रनआउट होऊ शकतो. डायरेक्ट हिट होतो की नाही पाहायचंय, परंतु कोणतेही बॅकअप नाही आहे. निश्चितच एक धाव मात्र पूर्ण केली. स्ट्राईक मात्र रोटेट केले. एक चांगला खेळ बघायला मिळतोय मैदानामध्ये. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळल्यानंतर स्ट्राईक मात्र रोटेट केले. उजव्या त्याचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला दिसेल. गेटिंग 30 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा जमवतात त्या 9. पुन्हा एकदा
शॉर्ट पिच दिलं तर चेंडू वळता पडल्यानंतर थोडी उसळी घेतली, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच गेटिंगचा होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मैदानाच्या चारी बाजूला बघितलं तर आपल्याला फक्त आणि फक्त प्रेक्षकच दिसतील. हे प्रेम आहे साजन भोईरचं, हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस बनवला, ऑन साईडला घेऊन काढला चेंडू, त्यावरती निश्चितच एक धाव मिळते. थोडी विनंती असेल ते प्रेक्षक जे बसलेत, आता जिथं चेंडू गेला होता तिथं एक प्रेक्षक बसलेत बघा, हातामध्ये काहीतरी आता खिशात हात घालतायत ते. हा तंबाख खिशात हात, हा थोडासा बाहेर बसा, चुन्याची डबी पडली, हा उचला बाहेर बसा थोडेसे. हा निश्चितच मॅच बघा, मॅचचा आनंद घ्या, पण थोडंसं डिस्टर्ब होईल असं काही करू नका. खूप मोठं ग्राउंड आहे, खूप मोठं पॅव्हिलियन आहे, सगळी सोय केली आहे साजनदाने. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू होता डायरेक्ट मिड ऑफच्या हातामध्ये. पहिला गडी बाद होतोय धवलच्या स्वरूपात, पहिला धक्का लागतोय केईस संघाला. खणखणीत 2 चेंडूवरती 2 चौकार मारले होते धवल याने. वैयक्तिक मला वाटतं 9 या धावसंख्येवरती बाद होताना 2 चौकार आणि एक एकेरी धाव. 30 धावांचा पाठलाग करताना मला वाटतं पहिलं षटक संपलंय की काय. हो, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी आकडा 10 या अंकावरती. फक्त 20 धावांची गरज. 18 चेंडू आणि 20 धावा. एखादं जर चांगलं षटक पडलं तर निश्चितच सामन्यामध्ये रंगत येईल. हे षटक मात्र आपल्याला पाहावं लागेल कोण हाताळते आणि कशा प्रकारे हाताळते. निश्चितच 2-3 धावांचं जर षटक दिलं तर सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत होईल. नितेश 29 नंबरची जर्सी आणि गेटिंग बघा स्ट्राईक वरती जर्सीचा नंबर आहे 10 आणि संघाची धाव संख्या सुद्धा त्यांनी तेवढीच बनवली, एका षटकाच्या मोबदल्यात, एका गड्याच्या मोबदल्यात 10. मैदानाच्या चारी बाजूला आपण बघू शकता फक्त आणि फक्त प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक. येऊ दे ना. चला तर यानंतर मला वाटतं थोड्याच वेळात भोजपुरी लँग्वेजमध्ये सुद्धा आपल्याकडे आहेत, भैया लँग्वेजमध्ये सुद्धा आपण कॉमेंट ऐकू थोड्या वेळात. पवन शुक्ला उर्फ बुम बुम शुक्ला. तनिक इधर आओ. पवन गणेश बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू एक पाय पुढे काढला आणि मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता आणि गेटिंग मात्र बाद होतोय. गणेशच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र गेटिंगचा फसतोय. लॉंग ऑनला व्यवस्थित आपलं काम पार पडतोय. तुषार सुंदर झेल पकडली आणि खेळ मात्र संपुष्टात येतोय गेटिंगचा. गेटिंगच्या जागेवरती जातोय नवीन फलंदाज किरण. 08 नंबरची जर्सी परिधान करून. केई संघाकडे स्पॉन्सर मात्र खूप असत. प्रत्येक मॅचला नवीन किट घालून मैदानात उतरताना एकमेव संघ असतो तो म्हणजे केई संघ. कोण स्पॉन्सर आणतात खैसून आणतात काय माहिती. प्रत्येक मॅचला नवीन किट नवीन जर्सी. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 10 या आकड्यावरती. लागतोय दुसरा धक्का. सलामीची जोडी मात्र पॅव्हिलियन मध्ये. धवल आणि गेटिंग जास्त काही करू शकले नाहीत, परंतु धवलने 2 चौकार मात्र निश्चितच लगावले होते. त्यानंतर सुंदर असं षटक म्हणावं लागेल गणेशाचं. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की एखादं षटक जर 2-3 धावांचं आलं तर निश्चितच सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू जोपर्यंत 4:30 होत आहे, चला पटपट संपवायचा आहे.
पुढच्या मॅचचा कौल झालेला आहे. नाणेफेक झालेली आहे. ताबडतोब तयार राहायचंय. ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतले त्यांनी ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला टाइम घ्यायचा नाही जास्त. किरणसाठी पहिला चेंडू असेल. खेळून काढलाय. चेंडू फरार होतोय. कार्पेटच्या सहाय्याने किरणच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवरती खेळताना खणखणीत चौकार. धावसंख्या मात्र 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती धवल बाद झाले होते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती गेटिंग मात्र बाद झालेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. प्रशांत भुवर चेंडू खाली येतोय. फील्ड करतोय. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. चांगला प्रयत्न केलाय. एक 10-12 पावलं धावत आला. जज केलं. चेंडू हातामध्ये पडला होता सुद्धा परंतु हातामध्ये समावू शकला नाही आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावेत होत आहे. निश्चितच किरण याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्यांना प्रयत्न करावे लागतील कारण आता सगळी जबाबदारी असेल या दोघांवरती. कारण सलामीची जोडी ही बाद झाल्यानंतर 30 धावा जमवताना सर्व जबाबदारी दोघांना पार पडावी लागेल. जगन्नाथ जयराम भोईर समाजसेवक यांचं इथं आगमन होतंय. आम्ही स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं आभार मानतो की आपण वेळात वेळ काढला आणि आपली इथं उपस्थिती दाखवली. आपल्याला विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचंय मंचावरती आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान पंचांचा इशारा येतोय. स्वेअरचा मारा. वाईड +2. स्वेअरचा चेंडू. त्यानंतर अतिरिक्त धाव घेतल्या 2 धावून एकूण 3 धावा निघाल्या त्या चेंडूवरती. पुन्हा एकदा चेंडू मात्र समजू शकले नाही आहेत किरण. चेंडू पडल्यानंतर आतमधल्या दिशेला घुसला आणि बाकीचं जाऊन काम केले तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडूने. 30 धावांचा पाठलाग करताना 18 या धावसंख्येपर्यंत केई संघ आतापर्यंत पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात. हो पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू होता. त्यावरती चोरटी मात्र 1 धाव मिळते. 19, 20, 10 धावांची गरज फक्त. 13 चेंडू आणि 10 धावा. चला घ्या लवकर घ्या. टाइम घेऊ नका. सर्व 11 संघाला विनंती असेल. पुन्हा एकदा कार्पेटच्या छायान हलक्यात घेऊन काढला चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. 1 धाव घेतायत किरण आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतायत ते. धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धावा. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. निर्णायक षटक म्हणावं लागेल हे 3रं षटक. बघूया कोण घेऊन येतंय. निश्चितच खूपच निर्णायक ठरू शकतो या 6 चेंडू. 12 चेंडू 9 धावांची गरज असताना या 6 चेंडू जर डिफेंड केले शर्वर 11 संघाकडून खेळताना गणेश याने तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. चला स्पीडअप करायचं आहे. ताबडतोब लवकर खेळवायचं. अजूनही 4 सामने खेळवायचे आजच्या दिवसात. बघूया 12 चेंडू 9 धावांची गरज असताना हे येणारे 6 चेंडू मात्र खरोच निर्णायक असू शकतात शर्वर 11 संघासाठी. पहिला चेंडू स्वीटशीटचा प्रयत्न होता. पहिला चेंडू येतोय निर्धाव. फील्डला खेळायचा प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होते. बॉलिंग मार्कवरती 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डावी हाताकडून उजव्या हाताने मारा करतील उजव्या हाताचे फलंदाज नितेश याला.
पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलाय, चेंडू जातोय वन बाउन्स, 4 धावेसाठी. पाच धावांची गरज. तरी विनंती असेल एच वेस्ट बांद्रा संघाला की आपले सलामीचे फलंदाज ताबडतोब मैदानात पाठवायचे आहेत आणि आई एकविरा संघ ताबडतोब क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये धावत पळत जायचंय. 11 फिल्डर घेऊन कॅप्टनने तयार राहायचंय. 5 धावांची गरज फक्त. बघूया विनिंग षटकार येतो का. पंच बघा, पंच जमिनीला हात समांतर करतायत. अवांतरची घोषणा. अतिरिक्त धाव संख्येत पुन्हा 1 ने भर पडते. या क्षणाला अतिरिक्त धावा टाकून जमणार नाहीत, कारण आपल्याला 5 धावा डिपेंड 9 धावा डिपेंड करायच्या. त्यात पहिला चौकार गेलाय, त्यात आता एक वाईड आला. आता फक्त 4 धावांची गरज असेल केईस संघाला. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. पुन्हा येत निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावते 25 या आकड्यावरती, 26 या आकड्यावरती. फटका हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गडी बाद करताना. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु आता थोडासा उशीर झाल्यासारखं वाटतोय. येणारे हे 2 चेंडू जर अजून निर्धाव गेले तर शेवटच्या षटकामध्ये मॅच जाऊ शकते, कारण अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. चला फटाफट केईस संघ बॅट्समन पाठवायचे आपण. आकाश धावत जायचंय, धावत जायचंय. थांबू नकोस, थांबू नकोस. 17 नंबर जर्सी घातलेला आकाश. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. निश्चितच हे 2 चेंडू जर गणेश याने चांगले फेकले तर शेवटच्या षटकामध्ये मात्र मॅच जाऊ शकते. आकाश दया, मॅन फ्रॉम वडपा. पुन्हा एकदा हलका त्याने फ्लिक केलाय. चेंडू लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या चेंडू येतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली फील्ड करतायत, थ्रो करतायत. तोपर्यंत 1 धाव घेतली. स्ट्राईक मात्र रोटेट केलंय किरणकडे. 3 धावांची गरज असेल आता. 7 चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू निश्चितच जर निर्धाव आला तर शेवटच्या 6 चेंडूवरती 3 धावांची गरज असेल केईस संघाला. पाहायचंय शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाते की या चेंडूवरती मॅच संपवण्याचा प्रयत्न करतात ते किरण. स्लॉट मध्ये चेंडू होता, पाठवून दिलाय षटकारासाठी. विनिंग षटकार. 1 षटक राखून केईस संघ विजयी होतोय, पात्र होतोय पुढच्या फेरीसाठी. जिंकलेल्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि हारलेल्या टीमला पुढच्या मॅचेस साठी सुद्धा आम्ही अभिनंदनच करतोय. विनंती असेल आई एकविरा संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दया आपल्याला उठायचंय, उभं राहायचंय.